नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमचा पाठिंबा राहील, अशी भूमिका राष्ट्रवादीने शरद पवार गट भेटण्याच्या निवृत्तानंतर काँग्रेसने मात्र या विषयावर अद्याप कोणतीही चर्चा मव्यामध्ये झालेली नाही असे मनात अंतर राखले आहे. विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडणूक द्यावायच्या 9 जागांसाठी निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यात भाजपाच्या वाट्याला 5, शिंदेसेनेला 2 तर राष्ट्रवादीला अजित पवार गट 1 जागा मिळेल आणि उर्वरित 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाईल असे चित्र आहे. उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्याने ते पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याबाबत उत्सुकता आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सांगितले की उद्धव ठाकरे येथील त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका शरद पवार गटाने घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मवियातील सर्वच घटकांनी पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. त्यांची परतफेड म्हणून उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार स्वीकारावा अशी भूमिका शरद पवार गटाकडून घेतली जाऊ शकते. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मवियाच्या वाट्याची एकमेव जागा ही उद्धव सेनेला मिळावी यासाठी त्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आग्रही होते. मात्र याच पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले. उद्धव सेनेचे विधानसभेत 20, काँग्रेसचे 16 तर शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकमतला सांगितले की विधान परिषदेची 1 जागा मवियातील कोणत्या घटक पक्षाला मिळावी यावर आधी चर्चा झाली पाहिजे. राज्यसभेवेळी आम्ही शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेवर जावे असे काँग्रेसने सुचवले असताना आमच्या दिल्लीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळविला गेला होता. आमच्या पक्षाचे 16 आमदार आहेत. आमचा पक्ष मव्यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. तरीही आमच्याकडूनच पाठिंबा देण्याची अपेक्षा ठेवली जाते. दरवेळी केवळ आम्ही पाठिंब्याचीच भूमिका घ्यावायची का असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.